नमस्कार. आपण एक साधारण 5 महिने झालं दंगेकर साहेबांना आपण झाडं लावली होती प्लॉटमध्ये. आता आपण आलोय सहज परत तर साहेबांकडून जाणून घेऊयात की कशी झाडं लागली काय ते. साहेब 2 मिनिटात सांगा. सणस हा परिवार आमचा दौंड तालुक्यातला आहे. माझं हे गाव दौंड तालुक्यात मुक्काम पोस्ट नाथाची वाडी पिंपळगाव परिसरात आहे. आणि मला स्वतः ह्या झाडांची आवड आहे. मी अनेक झाडं लावली, पण माझ्या स्वतःच्या शेतामध्ये गेल्या 5 महिन्यामध्ये मी सणस परिवारांकडनं झाडं आणली त्यांच्या नर्सिंगमधनं. आणि हे आणत असताना गेली 5 महिने ही झाडं मी लावलेली आहेत. आणि ही झाडं लावल्यानंतर आंबा लावला आहे, चिक्कू लावला आहे, मोसंबी लावलं आहे, ॲपल लावलं आहे, नारळ लावला आहे, लिंबोणी लावली. आणि ही सगळी आवड असल्यामुळे ही झाडं आता एकदम चांगल्या पद्धतीनं गेल्या 5 महिन्यामध्ये इथं चांगली दिसत आहेत. आनंद आहे, निसर्गाचा आनंद मी घेतो आहे. आणि हे घेत असताना ह्या ठिकाणी आल्यानंतर अंजीर खायला मिळतं आहे, पेरू खायला मिळतो आहे, अजून जांभळं लागायची, जांभळं बी मिळतील मला. आणि याच्यामध्ये हे खाताना इतका आनंद वाटतो की स्वर्गीय आनंद मिळतो, स्वर्गामध्ये गेल्यासारखं वाटतं की इतका स्वतःच्या शेतामधलं स्वतः खातोय. आणि ही आवड ह्या सणस परिवार आणि यांच्याकडनं ही झाडं घेतली. आणि 1-2 महिन्याला येऊन स्वतः जातीने लक्ष देतात. झाडांवर कीड पडलेली असेल किंवा काय त्याला खाद्य पाहिजे नसेल, कुठलं औषध पाहिजे असेल तर ते स्वतःहून मार्गदर्शन करतात. त्यामुळे ते आमच्या परिवारातले पूर्वीचे होते, पण आता एकदम घट्ट झालेत की जेणेकरून त्यांचं आमचं झाडाचं नातं निर्माण झाले. मातीचं नातं ह्याच्यापूर्वी होतंच, पण आता झाडाचं नातं निर्माण झाले. आणि प्रचंड प्रमाणामध्ये मला ह्याची आवड लागलेली. मी ह्या 5 महिन्यामध्ये 300-400 झाडं लावलीत. बरोबर. पण मी आता निश्चय केला की मला 1000 झाडं लावायची. आणि जेणेकरून ह्या भागामध्ये आल्यानंतर मला स्वतःला बी आनंद मिळाला पाहिजे आणि ह्या भागातून जाणाऱ्या माणसाला बी आनंद मिळाला पाहिजे. इथं बसून त्याने नारळ पाणी पिलं पाहिजे माझ्याकडे आलेला पाहुणा. एवढी माझं स्वतःचं मत आहे. आणि मनापासून सणस परिवाराला मी धन्यवाद देतो. आणि प्रचंड चांगल्या पद्धतीचं यांचं जी त्यांनी झाडं डेव्हलप केली देत आहेत. आणि त्याच्यामुळे अनेक ठिकाणी निसर्गाला एक आनंद, निसर्गाचा आनंद ते देत आहेत. पैसे तर माणसाकडं भरपूर असतात, पण निसर्ग मिळत नाही. पण ही परिवार निसर्ग देण्याचं काम करतोय. आणि मला तर मी गावाला असं वाटतं की पुण्याला मी जाऊच नाही, इतकं मला प्रचंड या झाडांमुळे ओढ लागलेली. आणि ती खरी ओढ ह्या परिवाराने दिली. मी मनापासून धन्यवाद देतो. ह्यांनी हा व्यवसाय प्रचंड प्रमाणामध्ये वाढवला पाहिजे. आणि जेणेकरून ह्या झाडांमधनं 2 उपयोग, निसर्ग बी आहे आणि यातून मिळणारं उत्पन्न शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून प्रचंड प्रमाणात मिळू शकतो. कारण प्रत्येक झाड 2-3 हजार रुपये जर दिलं तर 1000 झाडाचे दरवर्षी 3-4 लाख रुपये त्या शेतकऱ्याला मिळतील. शेतकऱ्याच्या घराला हातभार लागेल आणि सरकारला सुद्धा त्यांना अनुदान मागायची गरज लागणार नाही. सणसांनी फक्त ती झाडं स्वस्तात पुरवावी. थोडी महाग असतात पण ती चांगली असतात. तर मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो.